पावसाचे वातावरण नसतानाही आज अचानक पाऊस आला. भैरवनाथ महाराजांचा रथ येतोय गल्लीत, तर नैवेद्य वगैरे केलंय आणि पूजेचं ताट तयार केलंय. आम्ही रेडी झालोय आणि थोड्याच वेळात दर्शनासाठी चाललोय गल्लीत. मोठ्या ताई, संगीता, प्रिया, देमाताई, आम्ही सर्व गल्लीत आलेलो आहे. आणि देमाताईला काय करायचंय? काही नाही करायचं. मला वाटलं देमाताईला काय करायचंय का? काय नाही करायचं. हां, तर सर्व आम्ही पूजेचं ताट नैवेद्य वगैरे घेऊन गल्लीत आलेलो आहे आणि सर्व जमलेले आहे. थोड्याच वेळात गल्लीत राहतील. श्री क्षेत्रपाल भैरवनाथ महाराज यांचा रथ पूर्ण नगराची प्रदक्षिणा करून आपल्या भक्तांना दर्शन देण्यासाठी सकाळी लवकर निघतो. आज देव आपल्याला स्वतः दर्शन देण्यासाठी येणार होते, त्याच्यामुळे सर्वीकडे उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण होतं. आज आपल्या गावची खूप मोठी यात्रा असते. यात्रेनिमित्त सर्व फॅमिली एकत्र आली आज. हा येते. अगं आले ते. रथ यायला अजून वेळ आहे. तोपर्यंत गल्लीत सर्व जमले आणि खेळणीवाले, नारळवाले, फुलहारवाले सर्व आलेले. सर्वजण ज्या क्षणाची वाट बघत होते तो क्षण आलाय. श्री क्षेत्रपाल भैरवनाथ महाराज यांच्या रथाची आपल्या गल्लीत एंट्री झाली. रथाची हाईट भरपूर मोठी आहे आणि इलेक्ट्रिक वायरींना टच होऊ नये त्याच्यासाठी गल्लीत जेव्हा रथ एंट्री करतो त्याच्या अगोदरच लाईट कनेक्शन बंद केलेले असतं आणि जेव्हा रथ गल्लीच्या बाहेर जातो, पाचोरे गल्लीच्या बाहेर जातो, त्याच्यानंतर लाईट कनेक्शन चालू केलं जातं. रथ गल्लीत आला की काही जणांना नारळ फोडण्याची घाई असते, काहींना दर्शनाची घाई असते, तर काहींना व्हिडिओ फोटो काढण्याची घाई असते. सर्वांची धावपळ एकदमच चालू असते. फोटोवाला कुठे आता मी नारळ उभं राहा. रथासमोर सर्वांचे व्हिडिओ फोटो काढतोय. आम्ही राहिलोय ना अजून. रथा मागेच कावडीवाले. हां, छान सजवलेलं आहे गाव. ही पण छान सजवलेली आहे.
इथून आता भोई गल्लीत जायला शेळके गल्लीनंतर भोई गल्ली, त्याच्यानंतर पाचोरे गल्लीत रथ येणार होता. तर त्याचीच स्वागताची तयारी चालू होती वाद्यपथकाची. पहाटे निघालेला रथ जेव्हा संपूर्ण गावाची प्रदक्षिणा करून संध्याकाळी मंदिरात परत येतो, त्याच्यासोबत कावडीवाले आणि इतरही भाविक वगैरे सर्वच असतात. आणि यात्रेसाठी सर्वच एकत्र जमतात संध्याकाळी, कारण संध्याकाळी खूप मोठी यात्रा असते. शोभेची दारू वगैरे सर्वच आपली गावची यात्रा बघण्यासाठी एकत्र येतात. गावची यात्रा म्हणजे एक वेगळाच उत्साह असतो. यात्रेचा संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार होते, परंतु शक्य नाही झाला. तरी जेवढा शक्य झाला तेवढा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला. कशी वाटली यात्रा कमेंटमध्ये सांगा.